आज माझ्यासोबत असं काय होईल मला खरंच माहीत नव्हतं. आणि ही ऑर्डर होती मला कळव्यावरून 5 KGची आणि आम्ही रिक्षाने गेलेलो आणि नेमका पाऊस पडला आणि इतका जोरात पडला की बापरे, म्हणजे पूर्ण बॉक्स पण भिजलेले. पण हो, केक जराही डॅमेज झाले नाही. आणि हा जो फ्लेवर होता तो चॉकलेट मूस फ्लेवरमध्ये होता आणि जो मी महाडला केक बनवला होता तसंच त्यांना सेम हवा होता. थोडंसं चेंजेस हवे होते तर मी तसे चेंजेस केले होते. आणि मी केकला ग्रीन केला नव्हता, जंगल थीममध्ये होता. कारण की केकला ग्रीन केला की मग सगळं ग्रीन ग्रीन वाटतं, त्यामुळे मी काय एक केक ऑफ व्हाईट, एक लाईट ग्रीन, एक ग्रीन असं ठेवलेले. आणि हे केकचे फायनल लुक होते. मग आम्ही निघालेलो, हे बघा पूर्ण बॉक्स माझे भिजलेले. आणि त्यानंतर आम्ही लोकेशनला पोचलो आणि पोचल्यानंतर आम्ही पहिले केक बघून घेतले तर एकदम परफेक्ट होते, कुठेही डॅमेज नव्हते झाले. आणि मॅमनी पण खूप आम्हाला समजून घेतलं आणि ती बोलली घाई नको करू, सगळं अस्ती कर, टेन्शन नको घेऊ. तर खूप बरं वाटलं ते ऐकून. आणि कारण की आपण घाबरतो त्या हायपरमध्ये उगाच एकाचं दुसरं होण्यापेक्षा थोडे पेशन्स ठेवले आणि सगळ्या गोष्टी छान झाल्या. आणि हा केकचा होता फायनल लुक. आणि हा लुक तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मॅमचा जो फीडबॅक आहे तो मी शेवटला तुमच्याजवळ शेअर केला आहे. आणि हा जो केक होता ना तो खूप छान वाटत होता आणि मॅमला पण खूप आवडला. आणि ही होती बेबीची एंट्री आणि हे होतं सेलिब्रेशन. आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि थँक्यू फॉर